जुने आजार असो की नवे आजार, आहार असो विहार असो की व्यायाम असो, गतिमान जीवनात आरोग्य संपन्न राहणं फार महत्वाचं आहे. मग काय करावं काय नको हे माहित असायला हवं ना. म्हणून हवे तज्ञ डॉक्टरांचे सल्ले आणि हवी उत्तम आरोग्य संहिता. त्यासाठी पहा कार्यक्रम आरोग्यता. कुठल्याही पेशंटला आम्ही बायपास जे करतो ते छातीतली एक रक्तवाहिनी मी काढतो, ते हृदयाच्या मेन रक्तवाहिनीला जोडतो आणि पायातले शरीर जी असती ती काढून आपण बाकीचे 2-3 जे रिक्वायर्ड बायपास असतात ते करतो. आता असं नाही आहे, आता पाय फाडायची गरजच नाही. आता आम्ही काय करतो, छातीतच दोन्ही रक्तवाहिन्या काढतो, एकमेकाला एक वायच्या सारखं मी जोडतो आणि ते एक नेकलेस सारखं आपण जसं हे करतो तसं रक्तवाहिन्यांना सिक्वेन्शियली आपण बायपास करत जातो. त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे हे अगोदर फक्त वाटत होतं की बाबा मुंबईत काही लोक, जगात म्हणजे भारतात फार कमी लोक हे ऑपरेशन करू शकतात, नाही तर फक्त मुंबईला आणि तर बँगलोरलाच हे चेन्नईलाच ऑपरेशन होतं असं नाही आहे. आता रिसेंटली सुद्धा आम्ही प्रॉब्ली ऑपरेशन असले भरपूर इथे केलेले आहेत. ह्याचा ॲडव्हान्टेज काय आहे, फर्स्ट ऑफ ऑल की पाय फाडायला लागत नाही. ह्याच इन्सिजनमध्ये जितकं आम्ही कापतो तितक्यातच आपण आपलं बायपास होऊन जातं. आणि जे बायपास आपण जे करतो त्याचं पेटेन्सी रेट म्हणजे ते बायपास किती वर्ष काम करतं हे फार महत्त्वाचं आहे. उद्देश काय असतो की बाबा एक 55-60 इयर्स ओल्ड माणूस असेल तर आपले पुढचे 20-25 वर्ष त्या माणसाला म्हणजे विदाउट एनी प्रॉब्लेम्स त्याचं नॉर्मल लाईफस्पान जे आहे ते तो जगावं. तर बायपास जे आम्ही तर लिमा वाय जे आपण म्हटलं की पाया हृदयाचेच रक्तवाहिनी पण काढून जे जोडून आपण बायपास करतो, त्यांना जे असते ते पेटेन्सी रेट जे असतात ते 20 ते 25 वर्षापर्यंत 80 ते 90% पेशंट्स 20 ते 25 वर्ष त्यांचं बायपास काम केलेलं आहे. त्याच्यामुळं म्हणजे इट इज नियर नॉर्मल लाईफ वॉट इंडिव्हिज्युअल कॅन हॅव. ह्याचा अर्थ नाही आहे की पायाचे वेन आपण जे काढून ते करतो त्याच्यामुळं आपल्याला रिझल्ट इन्फिरियर असं म्हणत नाही आहे. कारण डेफिनेटली आम्ही जे टोटल आर्टिकल जे म्हटलं त्याचे रिझल्ट्स खूपच चांगले आहेत. त्याच्यामुळं ही तर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे. खरं वी बोथ डू इट व्हेरी फ्रिक्वेंटली. सो कॉम्प्लेक्स हार्ट म्हणजे व्हॅल्व सर्जरीज असू देत, नाहीतर इव्हन जर कंजनायटल सुद्धा मी सांगितलं आम्ही सरांना की आपण कंजनायटल सुद्धा सुरू करूया, लहान बाळांचं ऑपरेशन सुरू करूया. तर दिस इज वाईड व्हरायटी ऑफ स्पेक्ट्रम ऑफ सर्जरीज वॉट वी डू. आत्ता मी पेशंट बघितलं की ज्याला ज्या पेशंटला झडप बदलायची आहे प्लस ती मोठी धमनी जी असते हृदयाची आवटा ज्याला म्हणतो त्याला आपल्याला बदलायचं आहे. तर हे ऑपरेशन्स जे होते कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन्स होते अगोदर. वॉज समथिंग लाईक की फक्त लिमिटेड सेंटर्समध्येच हे ऑपरेशन्स होतात असं होतं, असं नाही आहे. आता वी आर ऑफरिंग दॅट सर्जरी ॲट अ व्हेरी रिजनेबल आय मीन फायनान्शियल दिस थिंग फॉर पीपल. अँड the most complicated surgery can take place here with equally or probably better results than what can take place in metropolitan places. तर इथं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर असू दे, ऑपरेटिंग रूम फॅसिलिटीज असू दे, पोस्ट ऑपरेटिव्ह केअर असू दे, वन ऑफ द बेस्ट पोस्ट ऑपरेटिव्ह टीम. मी ऑपरेशन जे करतो ते फक्त 30% कॉन्ट्रीब्यूट करतो. पेशंटच्या रिकव्हरीमध्ये फक्त 30% हे माझं कॉन्ट्रीब्युशन आहे. बाकीचे 60-70% जे असते ते प्री ऑपरेटिव्ह इव्हॅल्युएशनमध्ये आणि पोस्ट ऑपरेटिव्ह केअर मॅनेजमेंटमध्ये. दॅट वॉट मॅटर्स द मोस्ट. तर आपली टीम जी इथं आहे इट इज वन ऑफ द बेस्ट इन द बिझनेस राईट नाव. का म्हणजे पेशंटला ऑपरेशन झालं त्याला व्हेंटिलेटरवरनं बाहेर काढायचं, प्लस त्याला मोबिलाइज करायचं, चेस्ट फिजिओथेरपी म्हणजे स्पायरोमेट्री हे इक्वली इम्पॉर्टंट आहे. जितक्या लवकर पेशंट मोबिलाइज होतो तितके लवकर त्याची रिकव्हरी असते. तर दिस इज वन ऑफ द बेस्ट पोस्ट ऑपरेटिव्ह टीम वॉट आय हॅव सीन. मी इथं भरपूर बेळगावला काम केलं, चेन्नईला काम केलं, बेंगलोरला काम केलं, मी सगळे म्हणजे कोल्हापूरला राहतो. खरं विथ नो हेजिटेशन और विथ नॉट एन आउट ऑफ डाऊट आय स्टील फील की सह्याद्री कराडला जे पोस्ट ऑपरेटिव्ह टीम जी आहे ती सिम्पली अमेझिंग आहे. ते खूप चांगलं म्हणजे वॉट वी से इज द बेस्ट मेडिकल फॅसिलिटी विथ अ ह्युमन टच जे ज्याला म्हणतात ते बघितलेलं आहे. 4थ्या दिवशी पेशंट डिस्चार्ज होतो. दॅट शोज हाऊ एफिशियंट द पोस्ट ऑपरेटिव्ह टीम इज. सो इन ऑल what I would like to say is, what I would like to convey is, there is no surgery which we are not able to offer to the public, to this Western Maharashtra or probably Karnataka and here area. We do all surgeries, all complicated work with equally or better results.
बेसिकली कसं आहे की आपल्याकडे जो पेशंट आम्हाला येतो ओपीडी मध्ये असेल म्हणा किंवा कुठल्या तरी दुसऱ्या कारणाने ऍडमिट आहे, हा पेशंट जेव्हा बायपाससाठी येतो, जसं सरांनी विचारलं की ऑपरेशन नंतर काय काळजी घेतली गेली पाहिजे पेशंटची, हा पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा हा छातीत दुखत असलेला पेशंट किंवा पायावर सूज असलेला, दम लागत असणारा पेशंट असा असतो. बेसिकली हार्टवरती स्ट्रेन पडत असतो, हृदयाला रक्तपुरवठा कमी असेल किंवा वॉलचं ऍक्शन कमी होत असेल, नीट ओपन होत नसेल किंवा रिगर्जिटेशन म्हणजे त्यातनं परत रक्त माघारी जात असेल, ज्या पद्धतीनं गेलं पाहिजे त्या पद्धतीनं जात नाही. तर ह्या सगळ्या कारणांमुळे हे सगळे सिम्पटम्स ज्याला म्हणतो आम्ही हे आढळून येतात. आणि हा पेशंट जेव्हा आम्ही ऑपरेशन टेबलवर घेतो ते विथ रिस्क असतं आणि वी पुट आर 100% इन टू इट. पेशंट बरेचदा फॅमिलीमध्ये दुर्लक्ष झालेलं असतं, काही कारणानं फायनान्शियल असेल, ह्या गोष्टीची सह्याद्रीनं काळजी घेतली की कुठल्याही पेशंटला परत माघारी पाठवत नाही. आले लक्षात की जेवढ्या पॉसिबल असेल तेवढ्या योजनेतनं, आज आर्थिक परिस्थिती नाही म्हणून पेशंटला ट्रीटमेंट नाही हा कधी भाग झालेला नाही. जेवढं सहाय्यता देता आले तेवढी दिली आहे. आणि आमचं एक टार्गेट असतो की ज्यावेळेला पेशंट ऑपरेशन होऊन डिस्चार्ज 4-5व्या दिवशी साधारणतः जातो त्यावेळेला पेशंटला आम्ही त्याच्या नॉर्मल हॅबिटॅटमध्ये नॉर्मल लाईफ जगण्यासाठी सक्षम बनवायची आमचा प्रयत्न असतो. सो बेसिकली असं नाही की फक्त टाके घेऊन आम्ही परत पेशंटला पाठवतो. आमचं काम असतं पेशंटला रिहॅबिलिटेट करणं, त्या पेशंटला स्वतःची कामं इझिली स्वतः करता यावी, चालणं फिरणं वाढावं. आमचे कित्येक पेशंट अशी उदाहरणं आहेत जे इथनं बाहेर पडून वॉलचे ऑपरेशन झाले, बायपासचे ऑपरेशन झाले आणि 5-5, 7-7 किलोमीटर डेली चालतात. ही एक बेसिकली एक अचीवमेंट असल्यासारखी की जो पेशंट आधी बसल्या बसल्या ज्याला दम लागत होता तो आज या लेवलपर्यंत जातोय की 8 आणि 10 किलोमीटर डेलीचं चालणं होतं त्यांचं. आता काळजी म्हटलात तर आपल्याला हे जे सगळे हृदयाचे आजार असतात ह्याचं मूलभूत कारण म्हणजे अनुवंशिकता, म्हणजे हेरिडेटरी कॉज असतो. पूर्वीच्या काळी हे एवढं दिसून यायचं नाही. बरेच म्हातारी लोक गेली तर लोक म्हणायचे की नाही झोपेत गेले किंवा काहीतरी वेगळ्या कारणाने गेले. आता एवढ्या डायग्नोस्टिक मॉडॅलिटीज आपल्याकडे आल्यात, म्हणजे निदान होतंय आजाराचं की हा पेशंटला ब्लॉकेज आहे. हे लक्षात आल्यामुळं सध्या लोक म्हणतात की प्रमाण वाढलंय आजाराचं. नाही, आजाराचं प्रमाण तेवढंच आहे जेवढं पूर्वी होतं. फक्त पूर्वी डायग्नोस्टिक मॉडॅलिटी नव्हत्या आपल्याकडे, ज्या आता आपल्याला मिळायला सुरुवात झाली. आता प्रत्येक खेडेगावात तुम्ही बघितलं असेल तर कॅथलॅब अवेलेबल असते, प्रत्येक खेडेगावात आज इको मशीन असते. त्यामुळे ते एकदा हृदयाला त्याचा प्रोब लावला की लक्षात येते हार्टचं पंपिंग कमी आलंय किंवा अँजिओग्राफी सहज शक्य आहे. कार्डिओलॉजिस्ट आज पेरिफेरीमध्ये जाऊन काम करतायत, त्यामुळं इझिली लवकर डायग्नोसिस आपल्याला मिळते. आणि हे पेशंट्स जे आहेत ते आम्ही सह्याद्रीत केटर करतो की लांब लांब गावून आलेले पण तिथं फॅसिलिटीज अवेलेबल नाही आहेत बायपास करण्याचे, त्या आम्ही इथं करू शकतोय पॉसिबल. दुसरी गोष्ट असं सांगायची म्हणजे हे अनुवंशिकतेच्या पलीकडे दुसरं कारण म्हणजे डायबिटीस, अनकंट्रोल डायबिटीस, बीपीचा त्रास. आणि सगळ्यात महत्वाचं कारण ह्या सगळ्या आजाराच्या प्रोसेसवर ऍक्सिलरेटर दाबणारं कारण म्हणजे तंबाखू आणि व्यसन. सो बेसिकली आमच्याकडे जो पेशंट येतो हा बऱ्यापैकी सगळे दात खराब झालेलेच असतात तंबाखूनं. आणि हा पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो ऑपरेशन झाल्यानंतर तो एक परत नॉर्मल लाईफस्टाईलला जेव्हा जातो त्यावेळेला ते सोडत नाही. आधी छातीत दुखत होतं त्यामुळे नाईलाजानं 2 महिने मी बंद केली होती तंबाखू असं होतं. आणि परत ज्या वेळेला हाच माणूस छाती आता दुखत नाहीये, दम लागत नाहीये म्हणल्यानंतर परत मळायला सुरू करतो. सो बेसिकली सांगण्याचा उद्देश हा की नियमित व्यायाम, व्यसन सोडणं, डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवणं आणि एक व्यवस्थित आहार ठेवणं, ह्या सगळ्या काळजी घ्यायच्या. आता ह्याच्या मागे एक कारण असं आहे की बायपास सर्जरी ही क्युरेटिव्ह सर्जरी नाही, ही पॅलिएटिव्ह सर्जरी म्हणतो. सर ऍग्री करतील मी काय म्हणतो. आता क्युरेटिव्ह आणि पॅलिएटिव्ह मधला फरक काय? क्युरेटिव्ह म्हणजे काय, तुम्हाला आज सर्दी खोकला झाला, तुम्ही एक टॅबलेट दिली तुम्हाला अँटीबायोटिकची की घसा बरा होऊन जातो, तो क्युअर झालेला आजार. बायपासमध्ये आम्ही तुमच्या हृदयाला ज्याला रक्तपुरवठा कमी मिळतोय त्याला बाहेरनं तुमच्या शरीरातली एक रक्तवाहिनी आणून जोडतोय ज्यानं की रक्तपुरवठा पूर्ववत होतोय, पण ती रक्तवाहिनी तुमच्याच शरीरातली. आम्ही हृदय बदलत नाही, आम्ही तुम्हाला एक सेकंड चान्स देतोय की एक नॉर्मल आयुष्य जगायसाठी. तर पथ्य ही पाळावीच लागतात ऑपरेशन नंतर. आपण काही हृदय बदलत नाही, हृदयाला फक्त रक्तपुरवठा वाढवतो. आले लक्षात?